पहिली प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंच्या या घोषणेनंतर? नाही, खरं तर पक्षाने मोठं जबाबदारी दिलेली आहे. हो. आताच्या सगळ्या घडामोडीच्या परिस्थितीमध्ये हो. तसं ते चॅलेंजिंग आहे. मला असं वाटतं मी मराठवाड्याच्या मातीतला मराठवाड्याच्या मातीनं अनेक आव्हानं स्वीकारलेली. हेही आव्हान मी नक्की स्वीकारणार. निश्चितपणे दानवेजी, तुम्हाला नेमकं कधी कळलं, कधीपासून ही चर्चा सुरू होती? आम्हाला तर आता आदित्य ठाकरेंच्या घोषणेनंतर कळलं. मला जस्ट तुमच्या 2 मिनिटं आधी मला कळवलेलं आहे की तुम्हाला अशी पक्षाच्या वतीने उमेदवारी 2च मिनिटं झाले फक्त. दानवेजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता ही निवडणूक बिनविरोध होईल असं तुम्हाला वाटतं का? काय आव्हानं वाटतात तुम्हाला या निवडणुकीत? मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी पुढच्या आहे. आता मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, तर फॉर्म भरणं आणि मला संख्याबळ सगळं पाहता निवडणूक बिनविरोधच होईल असं ओव्हरऑल वाटतं. अंबादासजी, सगळ्यांचे असं एक कयास होता की उद्धव ठाकरेंच्याच नावाची घोषणा होईल आणि सगळ्यांनी इच्छा पण तशी व्यक्त केली होती, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी सुद्धा. असं असताना उद्धव ठाकरे का जात नाहीयेत आणि तुमच्या नावाची घोषणा का होती? मला असं वाटतं आमची सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांची तीच इच्छा होती की उद्धव साहेबांनी जावं, परंतु उद्धव साहेबांनी या बाबतीत अतिशय एका शिवसैनिकाला ही संधी द्यावी अशी भूमिका घेतली आणि म्हणून आमची सुद्धा तीच भूमिका होती. आम्ही सुद्धा वारंवार सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांनी तीच भूमिका व्यक्त केलेली होती. परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका शिवसैनिकाला ही संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि ती जबाबदारी आणि ती उमेदवारी मला दिली. दानवेजी, उद्धव ठाकरे असतील तर आम्ही विचार करणार नाही, मात्र इतर कोणी उमेदवार असेल तर आम्हाला विचार करावा लागेल अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती. त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय किंवा काय शक्यता दिसते तुम्हाला त्यांच्या? हे बोलणं वगैरे जबाबदारी माझी नसती, पक्ष नेतृत्वाची असते. पक्ष नेतृत्व त्या भूमिका पार पाडतील. मला उमेदवारी दिलेली, फॉर्म भरणं एवढंच माझं काम आहे, तेवढं मी करेल. बाकी या सगळ्या विषयात मला वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यांना जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडतील. अंबादासजी, सध्या तुम्हाला कुठून विरोध होताना दिसतोय? बरं, आता बस झालं असं वाटतं मला. थँक्यू. ठीक आहे, अभिनंदन अंबादासजी. आता बस झालं असं म्हणून अंबादास दानवेंनी सध्या तरी यावर फार काही बोलणं टाळलेलं आहे आणि आदित्य ठाकरेंनी घोषणा करण्यापूर्वी 2 मिनिटं आपल्याला ही बातमी कळलेली होती, आपल्यापर्यंत ही माहिती आलेली होती असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता अंबादास दानवेंना ही संधी तर मिळालेली आहे, मात्र त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचं आव्हान देखील वाढलेलं आहे आणि ही नेमकी काय आव्हान आता समोर उभी राहतात हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. लगेचच आपल्याला आता काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचवेळी आता शिंदेंची शिवसेना देखील काय भूमिका घेते याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण त्यांनी तिसरा उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. आदित्य ठाकरेंनी नेमकी ही घोषणा केली, ती घोषणा आपण ऐकूया पुन्हा एकदा. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. आणि आपल्याला अधिक माहिती घेण्यासाठी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे. वेदांत, अचानकपणे सरप्राइझिंगली ज्याला आपण म्हणतो अशी ही घोषणा झालेली आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानकपणे आदित्य ठाकरे माध्यमांसमोर येतात आणि अंबादास दानवेंच्या नावाची थेट घोषणा होते आणि एक प्रकारे सरप्राईज देण्याचा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय. काय नेमकी गणितं दिसतात या घोषणेमागची? ज्या प्रकारे आपण बघितलं, काही इच्छुक नावं होती ज्यांना खरं तर जे रांगेत उभे होते की विधान परिषदेची उमेदवारी आपल्याला मिळावी, यामध्ये अंबादास दानवेंचं नाव आघाडीवर होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवार असावं असं महाविकास आघाडीचं म्हणणं होतं. मग त्यामध्ये निश्चितपणे वेदांत प्लीज काही मिनिटांसाठी होल्ड कर. आपल्या सोबत शशिकांत शिंदे आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. शिंदेजी, ज्या प्रकारे अंबादास दानवेंच्या नावाची आता घोषणा झालेली आहे आणि ते उमेदवार असणार मवियाचे हे आता निश्चित आहे, आपण कसं पाहता या घोषणेकडे आणि या निर्णयाकडे? त्या दिवशी ज्यावेळेला राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला